राहुल गांधी एक दिवस वारीमध्ये सहभागी होणार। वारकरी भक्तांसोबत वारीमध्ये पायी चालणार, विठ्ठलाचं दर्शनही घेणार। सीबीआय कडून अरविंद केजरीवालांना न्यायालयात अटक केल्यानंतर शुगर डाऊन। ईडी नंतर सीबीआय कडून कारवाई। लोकसभेच्या अध्यक्षपदी एनडीएच्या ओम बिर्ला यांची निवड। आवाजी पद्धतीनं बिर्लांची इंडिया आघाडीच्या उमेदवारावर मात। पुण्यातील वैशाली हॉटेलचं अनधिकृत बांधकाम पाडलं। 21 जणांवर गुन्हे दाखल। 3 लाख चौरस फुटाचं बांधकाम पाडलं। पुणे ड्रग्ज प्रकरणात धक्कादायक खुलासे। L3 बारमध्ये पबसाठीचा परवानाच नसल्याचं तपासात उघड। पबच्या मजल्यावर ऑफिस वापरासाठी मंजुरी। बुरखाबंदी विरोधातील 9 विद्यार्थ्यांनी केलेली याचिका कोर्टाने फेटाळली। अंतर्गत मुद्द्यावर हस्तक्षेप करू शकत नाही, कोर्टाचं स्पष्टीकरण। महालक्ष्मी रेसकोर्सवर थीम पार्कचा मार्ग मोकळा। 120 एकर जागा मुंबई महानगरपालिकेला देण्यास मंजुरी। मुंबई एअरपोर्टवर आतापर्यंत 1 मेट्रिक टन सोन्याची जप्ती। सोन्याच्या तस्करीमध्ये मोठी वाढ झाल्याचं उघड। 550 कोटींचं सोनं पकडलं। साताऱ्याच्या कोयनानगरमधील ओझरडे धबधबा प्रवाहित। पश्चिम घाट परिसरात मुसळधार पाऊस। धबधब्यांवर पर्यटकांची गर्दी। हिमाचल प्रदेशच्या नाहनमध्ये भूस्खलन। दरडग्रस्त रस्ता अनेक तासांपासून बंद। प्रवासी रुग्णांचे मोठे हाल।